मोकाट कुत्र्यांच्या भीतीने अवघ्या 2 वर्षाच्या चिमुकलीचा हात फ्रॅक्चर झाला. उपचाराचा खर्च आणि घरची आर्थिक परिस्थिती यामुळे कुटुंब विवंचनेत होते. ही बाब समजताच नगरसेवक सुनील इन्नानी यांनी कुटुंबाची भेट घेत मदतीचा हात पुढे केला. अकोल्यातील खदान परिसरातील अलीम चौक हैदरपुरा भागात एका 2 वर्षाच्या चिमुकलीसोबत घडलेली घटना मन हेलावून टाकणारी आहे. मोकाट कुत्रा अंगावर धावून आल्याने घाबरलेली चिमुकली खाली पडली आणि तिच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले. घटनेला 7 दिवस उलटून गेले. मात्र ऑटो रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या वडिलांसमोर उपचाराचा खर्च मोठे संकट बनला. भाड्याच्या घरात राहणाऱ्या या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने चिमुकलीच्या वेदना पाहूनही ते हतबल झाले होते. ही माहिती वंचितचे नगरसेवक सुनील इन्नानी यांना मिळताच त्यांनी कुटुंबाची भेट घेतली आणि आर्थिक मदत केली. यावेळी कुटुंबियांनी परिसरातील मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रवही त्यांच्या निदर्शनास आणून दिला. हा प्रश्न महापालिका प्रशासनासमोर मांडून तातडीने उपाययोजनांसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन इन्नानी यांनी दिले. चिमुकलीच्या वेदनेत सहभागी होत मदतीचा हात देत त्यांनी माणुसकीचा प्रत्यय दिला. आपल्या जेतवननगर निवासी जे आहेत नावेदबाई, त्यांची अवघ्या 2 वर्षाच्या मुलीला त्या कुत्र्याच्या भीतीमुळे तिचा चावा होईल म्हणून त्या भीतीमुळे ती खाली पडली आणि तिचा हात जो आहे उजवा हात तो फ्रॅक्चर झाला. आणि हे नावेदबाई अत्यल्प आय आहे त्यांच्याकडे कमाईचा फार मोठा काही स्रोत नाही आहे आणि कुत्रे मोकाट फिरून राहिले, लोकांच्या जीविताला हानी आहे, हे काही शहराकरता योग्य नाही आहे. आपल्याला याचा योग्य वेळी बंदोबस्त करायला पाहिजे. आणि त्यापेक्षा मोठी खंत अशी आहे की ह्या सर्व गोष्टी नजरेत आल्यानंतर आपण त्याच्यावर काही उपाययोजना केली आणि यांच्या दुःखात सहभागी होण्याकरता किंवा यांना सांत्वन देण्याकरता किंवा काय आपण मदत करू शकतो त्या मदतीला जर आपण नाही आलो पुढे तर हे माणुसकीला काळीमा फासणारा विषय राहील. त्या अनुषंगानेच आज आपण यांना भेटायला आलो, यांच्या परिवाराशी भेटलो, नावेदबाईशी भेटलो, त्यांच्या पत्नी लक्ष्मी आहेत त्यांच्याशी भेटलो, बाळासोबत पण काही वेळ घालवला. माझं मन भरून आलं, मला चांगलं वाटलं इथे आल्यानंतर. ते इतक्या छोट्याशा घरात त्याचं कसं काय करत असतील आणि त्यात असं संकट आलं हे यांच्याकरता काही चांगलं झालेलं नाही आहे. अशा वेळेत आपण समस्त अकोलाकरांनी त्याच्यासोबत उभं राहायला पाहिजे आणि महानगरपालिकेची विशेष जबाबदारी आहे, त्यांनी पण त्याचं लक्ष ठेवायला पाहिजे. तर यावर आपण काय बोलू शकतो, पण आपल्या परीनं आपण काय त्यांचं मदत करू शकतो ते आपण नक्कीच करू. आमच्या इथले 3 नगरसेवक आहे. हे मला माहित नाही की म्हणजे हा वार्ड कोणत्या नगरसेवकांच्या अंडरमध्ये येते, परंतु फक्त आपलं मन्नान भाऊ, सिद्दीकी आणि रफिक अंकल हे वगैरे लोकांनी म्हणजे फयाज भाई, वसीम भाई या लोकांना पण आपल्याला बोललो की भाई कुत्र्यांचं म्हणजे काही बोलू शकत नाही, ते कुत्र पकडण्याची गाडी वगैरे येणार असा त्यांनी एरिया वाईज म्हणजे आपल्याला आश्वासन दिले फक्त की बाळा तुला काही तकलीफ झाली तर आम्ही आहे. पण तो आता म्हणजे कोणी व्हिजिट करायला पाहिजे ना, की म्हणजे लहान मुलगी आहे, 22 महिन्याचीच आहे. सरांनी माझ्या घरी व्हिजिट केली, माझ्या बाळाला म्हणजे बघितलं, तिचा हात मोडलेला आहे, सध्या तिच्या हाताला प्लस्टर आहे, उद्याचा चेकअप आहे. आता प्लस्टर राहणार कच्चंच की म्हणजे पक्का प्लस्टर करणार हे याची काही शक्य गुंजाइश नाही की मी प्रॉपर सांगू शकतो. ते मी उद्याच सांगणार की म्हणजे तिला प्लस्टर राहणार की काही त्याची सिच्युएशन्स आहे. हॉस्पिटल रिलेटेड मी काही बोलू शकत नाही, परंतु सरांनी मला आश्वासन दिलं की बाळा मी आहे तुझ्यावरती, म्हणजे असं घाबरू नकोस की म्हणजे तुझ्या पाठीमागं कोणी नाही, कोणी येऊ की नाही, मी आहे, विषय संपला.